ट्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ आपण इयत्ता 9वी विषय इंग्रजी यातील 3.4 हा धडा आपण पाहणार आहोत. म्हणजे आपण हे पाहत असताना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक टायटल दिलेला आहे, थिंक बिफोर यू स्पीक. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपल्याला अर्थ जाणून घ्यायचा आहे आणि जे काय ट्रीट असतील याच्यातल्या ज्या काही समजा मेरिट्स असतील वी हॅव टू ॲड इन अवर डेली रुटीन्स लाईफ. बघा, आपण ह्या धड्यामध्ये जे जे चांगलं आलेलं आहे ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उतरवायचं आहे. हा या धड्याचा पाठाचा हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. थिंक बिफोर यू स्पीक. मग आपण सुरुवात करूया. लेट्स वी स्टार्ट. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणूस म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, माणूस म्हणजे टू लिसन मोर, ऐकणे जास्त, अँड टॉक लेस. आपण असं करतो का? नाही. आपण टॉक मोर अँड लिसन लेस. नाही, आपल्याला काय करायचं आहे? लिसन मोर, जास्त ऐकायचं आहे. दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेटमन बेंजामिन डिझराईल सेड. मग म्हणून जे ब्रिटिश स्टेटमेंट आहे, मुत्सद्दी व्यक्तिमत्व आहे, बेंजामिन डिझराईल सेड काय म्हणताय? नेचर हॅज एंडोवेड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. निसर्गानं काय दिलेलं आहे माणसाला? तर 2 ear, 2 कान दिलेले आहे, अँड 1 mouth. बरोबर आहे. इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर अँड लिसन लेस ही वूड हॅव 2 mouth अँड ओनली 1 ear. आणि जर समजा माणसाला जर जास्त त्यांनी दिलेला आहे, इफ मिंट वॉज टू टॉक मोर अँड लिसन लेस, म्हणजे त्याला जर जास्त बोलायचं असतं तर त्यानं काय केलं असतं, आणि कमी ऐकायचं असतं तर त्यानं काय केलं असतं? ही वूड हॅव 2 mouth. त्यानं 2 तोंड आपल्याला दिली असते, अँड ओनली 1 ear, आणि फक्त 1 कान दिला असता. पण गंमत काय आहे की नेचर हॅज एंडोवेड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. म्हणजे त्यानं ऐकण्यासाठी आपल्याला 2 कान दिलेले आहे, म्हणजे आधी जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं आहे. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक. इमॅजिन करा, जर समजा असं असतं तर आपण कसे दिसलो असतो? हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouth ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर. दोघं बाजूला तोंड, मधल्या बाजूला इयर म्हणजे कान. कसा दिसला असता एक कान? चुकीचा. बरोबर आहे. बट अँड माइंड यू, म्हणून लक्षात ठेवा, द इयर्स आर लाईक अ फनल्स. इयर हे काय आहे? नरसाळ्यासारखं आहे. ओपन ऑल द टाईम, ते सदैव उघडे असतात. देअर इज नो डोअर विथ विच कॅन क्लोज देम. त्यांना डोअर नसतात की आपण त्यांना बंद करू शकतो. बट वेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इवन 1 single word दॅट द वर्ल्ड मस्ट पास थ्रू 2 walls. जरी आपल्याला आपल्या तोंडातनं एक शब्द जरी बोलायचा असला तरी तो 2 भिंतींमधनं बाहेर येत असतो, पास आउट होत असतो, पास थ्रू होत असतो. 2 fences. मग देअर इज अ फर्स्टली द फेन्स ऑफ दिस 2 rows ऑफ टीथ. म्हणजे आपल्या दातांच्या ज्या रोज आहे 2, ते म्हणजे एक भिंत. अँड बिफोर अ वर्ड कॅन स्पोकन देअर इज अ सेकंडली द फेन्स ऑफ द 2 lips. आणि दुसरं काय आहे? तर आपले 2 होठ, यांच्यामधनं ते शब्द पास होतात, म्हणजे 2 फेन्सेसमधनं बाहेर येतात. अँड बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, आणि तुम्ही जो शब्द बोलणार आहात कॅन बी स्पोकन, त्याच्या अगोदर इट हॅज टू पास, इट हॅज अ पियर्स थ्रू दिस 2 walls. आणि तो त्या 2 भिंतींना छेदून तो शब्द बाहेर येतो, थ्रू दिस 2 fences. आणि त्याच 2 भिंती आहे. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाईस बिफोर वी अटर अ वर्ड. आणि म्हणून आपण 1 वेळा 2 वेळा शब्द बोलताना, पुटपुटताना आपण विचार करायला पाहिजे. वर्ड्स मेक्स वर्ल्ड, अशी खूप उदाहरणं आहे. ते महाभारत असो, इतर इपिक असो, त्याच्यामध्ये बोलण्याने बरेच मोठमोठे रणसंग्राम उभे राहिलेले आहे. बरोबर. म्हणून थिंक स्पीक ई बिफोर, म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे की थिंक बिफोर यू स्पीक, म्हणजे बोलण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? आधी विचार करायचा आहे. पुढे पहा.
अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. बघा, म्हणजे एखाद्या शहाण्या माणसानं म्हटलेलं आहे, त्याने एक रिमार्क दिलेला आहे, अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. जे न बोलले गेलेले शब्द आहेत ना, त्याचे तुम्ही मास्टर आहात, तुम्ही त्याचे मालक आहात. अँड ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. मात्र जे बोलले गेलेले आहे ते शब्दाचे तुम्ही कोण आहात, तर तुम्ही गुलाम आहात. म्हणजे आपण गुलाम आहोत. आता समजा एखादी शब्द तुम्ही बोललेच गेले नाही, तो तुमच्या याच्यामध्ये स्टोअर आहे, तर तुम्ही त्याचे मालक आहात. पण एखादी शब्द तुम्ही बोलले गेले किंवा बोलून झालेला आहे, तर त्याचे तुम्ही गुलाम असतात. उदाहरणार्थ, एखादी शब्द तुम्ही एखाद्याला कर्स दिला, एखादी समजा शिवी दिली, तर आपण त्या शब्दाविषयी खूप विचार करत असतो. म्हणजे तो शब्द आपल्याला एक प्रकारे गुलामीमध्ये ढकलत असतो, की अरे आपण काय बोललो, का बोललो, गरज काय होती, याप्रमाणे. बरोबर आहे. वन्स यू हॅव अ स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. आणि एकदा तुम्ही बोललेला शब्द हा बोलले की तो परत घेता येत नाही. डू व्हॉट यू विल. मग तुम्ही काय कराल. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड दॅट यू स्पीक. म्हणून बोलला गेलेला शब्द यू नेवर कॅन नॉट गेट इट बॅक. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड दॅट यू स्पीक. आणि म्हणून तुम्ही जो शब्द बोलणार आहात तो बोलण्याच्या अगोदर काळजीपूर्वक बोला. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. आणि एकदाचा शब्द तुमच्या लिप्समधनं बाहेर गेला तर तुम्ही कधी त्याला परत घेऊ शकत नाही. यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक धिस वर्ड. म्हणून म्हटलेलं आहे की अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. न बोललेल्या शब्दाचे तुम्ही मालक आहात आणि बोललेल्या शब्दाचे तुम्ही काय आहात, गुलाम आहात. यू आर अ स्लेव. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एनी टाईम एनी मोमेंट तुम्हाला काय करायचं आहे, यू शुड मस्ट धिस रूल, ओबे धिस रूल, की आपल्याला बोलताना विचार करायचा आहे. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड. मग अनस्पोकन वर्ड काय असतात. देअर आर थिंग यू वॉन्ट टू से. तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, बट रिमेन अनसेड. पण ते बोलले गेलेले नाही आहे. ॲज थॉट इन युअर माइंड. फक्त तो माइंड तुमच्या डोक्यामध्ये, त्या माइंडमध्ये तो थॉट्स आहे. अँड वन्स यू हॅव पुट द थॉट इन टू वर्ड, वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल. मात्र त्या माइंडमध्ये जो तुमचा विचार स्टोअर आहे, तुम्ही बोलले गेले, बोलून टाकला, त्याला स्पोकन केला, एकदा जे तुमच्या होठांच्या बाहेर ते शब्द गेले तर कॅन नॉट देम ऑर कंट्रोल देम. तुम्ही त्यांना कधीही बदलवू शकत नाही. हां, मग तुम्ही म्हणाल सर असं तर भरपूर लोक बोलून बदलतात, त्याला अर्थ नाही. समवन नोज बेटर, ही नोज बेटर. आलं का लक्षात. तो सर्व जाणत असतो. मग तुम्ही नेचर गृहीत धरा, देव गृहीत धरा, बट ही नोज बेटर. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड टू माय फ्रेंड. एक तरुण माणूस होता, तो त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि त्यांना म्हणाला की आय स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला अतिशय कठोर शब्दात, चुकीच्या शब्दात त्याला माझ्याकडनं बोललं गेलं. ही इज डीपली हर्ट. तो खूप दुखावला गेला. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आणि मला भीती वाटते की यामुळे माझी मित्रता ही काय होईल, तर नाहीशी होईल किंवा तुटून पडेल. मला त्याची भीती वाटते आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. मग याची भरपाई मी कशी करू शकतो. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. आणि त्या हुशार तज्ज्ञ शिक्षकाने त्याला एक ब्लँक पेपर दिला, एक शीट दिली आणि एक पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन. तरुण माणसाला ते म्हणाले, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग यू सेड टू हिम. तू जे जे बोललेलं आहेस ते या कागदावरती लिह. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शो द पेपर टू द टीचर. यंग मॅन त्यानं सांगितलं तसं केलं शिक्षकाने आणि त्या टीचरला, स्पिरिच्युअल टीचरला तो कागद त्याने दाखविला. पुढे नाव टिअर अप दिस शीट ऑफ पेपर इंटू ॲज मेनी स्मॉल बीट ॲज यू कॅन द वाईज टीचर सेड. आणि तो तज्ज्ञ शिक्षक, हुशार शिक्षक मग त्या तरुणाला म्हणाला की तुला याचे जेवढे बारीक तुकडे करता येईल तेवढे तू करू शकतो.
as many small bits as you can. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. आणि बिलकुल पटक्यात as soon as लवकरात लवकर ती सीट जी होती तो कागद होता हा शेकडो तुकड्यांमध्ये फाडला गेला. टॉन टीयरचं भूतकाळ थ्रू द बीट ऑफ आउट दिस विंडो. आता तू काय कर हे सर्व खिडकीच्या बाहेर फेक. द टीचर टोल्ड हिम. शिक्षकाने त्याला म्हटलं. दॅट वॉज इझिली डन. सहज केलं त्याने, सोपं आहे. इट वॉज अ विंडी डे अँड टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच. आणि मग काय झालं की बिट्स ऑफ स्कॅटर म्हणजे ते जे कागदाचे छोटे छोटे तुकडे होते, वाऱ्याचे दिवस होते, विंडी डे होते, ते फार दूरवरती उडून गेले आणि तो यंग मॅन ते पाहत राहिला. नाऊ गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट ऑफ द पेपर ॲज यू कॅन. आता तू जा रस्त्यावरती आणि तुला जेवढे शक्य आहे तेवढे ते कागदाचे तुकडे गोळा करून आण. द टीचर ऑर्डर्ड हिम. शिक्षकाने त्याला तसं सांगितलं. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. त्याला धक्का बसला आश्चर्याचा. टेकन अबॅक. बट दॅट विल बी डिफिकल्ट. ही स्टॅमर्ड. तो गोंधळला, गडबडला आणि तो म्हणाला की हे तर कठीण आहे, हे कसं काय शक्य आहे. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय. द टीचर सजेस्ट. शिक्षकाने त्याला सुचवलं की कठीण आहे, आय नो, बट तुला काय करायचं आहे तर फक्त खरंच गरजेचं किंवा कठीण आहे खरोखरीच, पण तुला प्रयत्न तर करायचा आहे ते गॅदर करण्याचा. मग द यंग मॅन वेंट आउट. द यंग मॅन वेंट आउट. तो गेला बाहेर. ही रिटर्न हाफ ॲन हवर लेटर. अर्धा एक तासानंतर पुन्हा आला. एक्झॉस्टेड मॅनरमध्ये, थकलेल्या याच्यामध्ये. अँड ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड अ सिंगल टॉन बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉन अँड जस्ट व्हाईल अर्लियर. क्षणापूर्वी त्यानं जे फाडलेले पेपरचे तुकडे होते त्यातला एकही तुकडा तो आणू शकला नाही. दिस इज व्हॉट हॅपन विथ द स्पोकन वर्ड. द टीचर सेड टू हिम. स्पिरिच्युअल वाईज टीचर सेड टू हिम दिस इज व्हॉट हॅपन विथ द स्पोकन वर्ड. बोललेल्या शब्दांबरोबर असंच होतं की ते नेव्हर केम बॅक. आपल्याला ते कधीही बॅक घेता येत नाही. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड अलाउड. तुम्ही मोठ्याने बोललेले जे स्पोकन वर्ड असतात अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. त्यांना परत घेणं चुकीचं असतं. देअर फोर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे लर्न थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. म्हणजे तुम्ही रागामध्ये जेव्हा बोलता तेव्हा विचार करून बोला. हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या चॅप्टरमधनं हा ट्रेट ठेवा की बोलण्याच्या अगोदर विचार करा. एक वेळा, दोन वेळा, वन्स, ट्वाईस, थ्राईस याप्रमाणे तुम्ही विचार करा आणि मग बोला. वन डे विल कम यू विल बी सक्सेसफुल मॅन इन युअर करिअर. थँक्यू.